नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. मतासाठी नोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला पूर्वनिर्णय बदललाय. जर कोणी आमदार किंवा खासदार पैसे घेऊन सभागृहामध्ये भाषण किंवा मत देईल त्यावर खटला दाखल करण्यात येईल. त्याशिवाय भ्रष्टाचार प्रकरणी जनप्रतिनिधी कायद्याअंतर्गत कारवाई देखील केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने खासदारांना सूट देणाऱ्या 26 वर्ष जुन्या कायद्याला बदललंय. सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम 105 चे उदाहरण देत कुणालाही भ्रष्टाचार करण्याची सूट नाही, पैसे घेऊन मत देणे यात सूट मिळणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव नसल्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यावर ठाकरे गटांनी टीका केली आहे. मी नरेंद्र मोदी, अमित शहा यांचं नावही ऐकलं नव्हतं. तेव्हा भाजपच्या सुरुवातीच्या काळात भाजपसोबत असणारे नितीन गडकरी यांचं नाव मी ऐकलं होतं. त्यांच्यासोबत मी काम देखील केलंय. भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते नितीन गडकरी हे आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबई-पुणे महामार्गाचं स्वप्न देखील त्यांनी पूर्ण करून दाखवलंय. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव नाही, तर ज्यांच्याविषयी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे त्या कृपाशंकर सिंग यांचं नाव पहिल्या यादीत आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर टीका केली आहे. आज पुण्यामध्ये महायुतीच्या सर्वच घटक पक्षांची बैठक भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या बैठकीला भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, लोक जनशक्ती पार्टी, आरपीआय, शिवसंग्राम आणि इतर पक्षाचे पक्षप्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मात्र अद्यापपर्यंत महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या महादेव जानकर यांच्या रासपला या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडीनं चौकशीसाठी बोलावलंय. पण आजही सीएम केजरीवाल यांनी सुनावणीला हजर राहण्यास नकार दिलाय. ईडीने त्यांना 8वे समन्स बजावले होते. याआधी देखील केंद्रीय एजन्सीने त्यांना 7 नोटिसा बजावल्या होत्या, पण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते हजर झाले नाहीत. त्यांनी आता 12 मार्च नंतरची तारीख मागितली आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी 6 मार्च रोजी आंदोलनासाठी दिल्लीत पोहोचावे. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 10 मार्चला 4 तासाचे देशव्यापी रेल रोको करावे असे आवाहन शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर आणि जगजित सिंग डल्लेवाल यांनी रविवारी केले. यामुळे किसान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी आणि कृषी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 8 महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रातून सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी सरसकट फेलोशिप मिळावी म्हणून बेमुदत साखळी उपोषण, लक्षणीय आंदोलन आणि मोर्चे काढले आहेत. मात्र राज्य सरकारने यावर कोणताच निर्णय न घेतल्यानं हजारो विद्यार्थ्यांमध्ये सरकार विरोधात असंतोष उफाळलाय. सरकारनं 30 ऑक्टोबरचा GR काढत समान धोरणाच्या नावाखाली सारथी, बार्टी आणि महाज्योती संस्थेचा स्वायत्त दर्जा अधिकार काढून घेतले. त्यातून संशोधक विद्यार्थ्यांच्या 2023च्या बॅचच्या PhD फॉलोशिपच्या प्रत्येक संस्थेसाठी 200 जागा केल्या. सारथीकडून याआधी केवळ मुलाखत घेऊन सरसकट फेलोशिप देण्यात आली होती. पण 2023 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन अधिछात्रवृत्ती अर्थात CSMRF 2023च्या जाहिरातीत कोणताही परीक्षा अथवा जागेचा उल्लेख नसताना नंतर वारंवार संस्थेकडून नियमांमध्ये बदल करत 200 जागा आणि CET परीक्षा घेण्याचे निर्णय घेण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात उलथापालथी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच मालवण तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी तालुका अध्यक्ष पदाबरोबरच मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलाय. प्रीतम गावडे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या राजीनाम्यामुळे मनसेला आता मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान प्रीतम गावडे हे आज संध्याकाळीच रत्नागिरी येथे शिवसेना नेते किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून आपल्या नवीन राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा करतील असं बोललं जात आहे. अतिहिमवृष्टीमुळे मनालीतील जनजीवन विस्कळीत झालं असून त्यामध्ये नवी मुंबईचे सुमारे 200 विद्यार्थी अडकल्याचं समोर आलंय. सर्वजण नेरूळच्या DY पाटील कॉलेजमधील बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत. त्यांची मनाली येथे शैक्षणिक सहल गेली होती. अतिहिमवृष्टीमुळे हवेतील ऑक्सिजन कमी होऊन अनेकांना श्वास घेण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे चौघांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं पालकांनी सांगितलंय. 2 दिवसांपासून मनाली आणि लगतच्या परिसरात अतिहिमवृष्टी सुरू आहे. त्यामुळे दुर्घटना घडत असून रहदारीचे रस्ते देखील बंद झालेत. अतिहिमवृष्टीमुळे मनालीत विद्यार्थ्यांचा श्वास कोंडलाय.
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी गाझामध्ये युद्धविराम करण्याचे आवाहन केले. गाझामधील अनेक लोक उपासमारीने मरत आहेत. तेथील परिस्थिती अतिशय भयावह आणि आपल्या मानवतेच्या विरुद्ध आहे असं त्यांनी म्हटलंय. वृत्तसंस्थेनुसार कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझामधील मानवतावादी विध्वंस कमी करण्यासाठी पुरेशी पावलं उचलण्यास देखील सांगितलंय. रत्नागिरी, रायगड आणि मावळ या तीनही मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना काढल्यात. भाजप कार्यकर्ता संमेलनानिमित्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रत्नागिरी शहरात सोमवार सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्वत्र दक्षता राखली जात आहे. रत्नागिरी शहरात पूर्वनियोजित जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या धर्तीवर मारुती मंदिर ते माळनाका, सर्वसाधारण रुग्णालय, जयस्तंभ परिसरात मोठा बंदोबस्त आहे. रत्नागिरी शहरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं सामान्य जनतेकडून सांगितलं जात आहे. दापोली तालुक्यातील उंबरले गावात गाढव खडक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभ्या सड्यावर शिल्पसमूहात 6 कातळ शिल्प आढळली आहेत. यात एका मानवाकृतीसोबत 3 हरणे आणि 2 बैल या प्राण्यांची चित्र आहेत. मानवाकृती सुमारे 4.5 मीटर लांबीची आहे. तिच्या डोक्यावर शिरस्त्राण अथवा पागोट्यासारखा आकार असून त्यावर झाडाच्या सरळ फांदीसारखी रचना दिसून येते. कोकणात आतापर्यंत आढळलेल्या कातळ शिल्पांमध्ये बैल हा प्राणी आढळला नव्हता. शिंग आणि वशंडधारी असे 2 बैल आहेत. त्यामुळे ही कातळ शिल्पे आजपासून किमान 5 ते 10 हजार वर्षांपूर्वीच्या काळातील असावीत असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. राज्यात जिल्हा स्तरावर ड्रोनचे जाळे विणले जाणार आहे. महाराष्ट्र ड्रोन हब म्हणून आता विकसित होणार आहे. यासाठी राज्य शासनाने ड्रोन मिशन प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील 12 जिल्ह्यात जिल्हास्तरीय आणि 6 विभागीय ठिकाणी ड्रोन केंद्रे उभारली जाणार आहेत. ड्रोन तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक क्रांतिकारक बदल घडत आहेत. विविध जटिल आणि गुंतागुंतीच्या आव्हानात्मक समस्या सोडवण्यासाठी तसेच वेळेची बचत करण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत होत असल्यानं महाराष्ट्र ड्रोन हब विकसित करण्याचा निर्णय जून 2023 मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार आता IIT-ने महाराष्ट्र ड्रोन मिशन प्रकल्प सादर केला होता. हा प्रकल्प राज्य शासनाने स्वीकारला असून शैक्षणिक संशोधन संस्था, औद्योगिक स्थापनेकडून निर्मिती, राज्यातील अभियांत्रिकी, शैक्षणिक आणि संशोधन संस्था, शासकीय यंत्रणा, औद्योगिक स्थापना यांच्या सहाय्याने ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. शासनाने गतवर्षी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना केली होती. मंडळाचे मुख्यालय वाशी, नवी मुंबई येथे होते. पण आता हे मुख्यालय प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे स्थापन करण्यास यापूर्वी मान्यता देण्यात आली होती. मात्र काजू उत्पादन क्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी काजू मंडळाचे मुख्यालय असणे आवश्यक असल्यानं आता वाशी, नवी मुंबई ऐवजी मुख्यालय प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. शासनाने राज्यात 17,000 पोलीस शिपायांची भरती करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. परंतु भरती जाहीर होत नसल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची धाकधूक वाढली होती. अखेर शासनाने भरती जाहीर केल्यानंतर युवकांनी सुस्कारा सोडलाय. या भरतीमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात 117 तर नाशिक ग्रामीण भागामध्ये 32 रिक्त जागांवर पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू होतीये. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खारेपाटण ते कलमठ टप्प्यातील बसस्थानकांवरील पथदिवे आणि उड्डाणपुलावरील काही पथदिवे बंद आहेत. परिणामी वाहन चालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. याकडे लोकप्रतिनिधी आणि महामार्ग प्राधिकरण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. महामार्ग चौपदरीकरणानंतर या महामार्गाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदार कंपनीकडे आहे. मात्र ठेकेदार कंपनी बंद पथदीपांकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्ह्यात सध्या गावोगावी हरिनाम सप्ताह, वार्षिक जत्रोत्सव, अंगणेवाडी यात्रा आदी उत्सव सुरू आहेत. कुणकेश्वर जत्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महामार्गावर मुंबईकर, चाकरमानी आणि भाविकांच्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पर्यटकही येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात हे पथदीप बंद असल्याने लवकरात लवकर ते सुरू करावे अशी मागणी होते. मुंबई महानगरात सुमारे 337 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्गिकेचे जाळे उभारले जात आहे. सध्या स्थितीत मुंबईतील 3 मेट्रो मार्गिका सुरू आहेत तर 9 मेट्रो मार्गिकांच्या उभारणीचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कल्याण, भिवंडी, तळोजा मेट्रो 12 मार्गिकेचे भूमिपूजन केले. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला येत्या काही महिन्यात सुरुवात होईल. त्याचबरोबर आणखीन 2 मेट्रो मार्गिकाही प्रस्तावित आहेत. या मार्गिकांमुळे मुंबई महानगरातील मेट्रो मार्गिकांचे जाळे विस्तारणार असून प्रवास जलद आणि सुखकर होण्यास मदत होणार आहे.
आधारशी संबंधित कुठलंही काम आता पोस्टामध्ये करणं शक्य आहे। यासाठी विशेष अभियान राबवलं जात आहे। जनतेला आधार अपडेट करण्यासाठी अधिकचे पैसे देण्याची आता गरज नाहीये, शिवाय त्यांचा वेळ देखील वाचणार आहे। नवीन आधार कार्ड काढणे मोफत असून नाममात्र शुल्कात आधार अपडेट लिंक केली जाणार आहे। याचा फायदा ज्येष्ठ नागरिक, कामगार, गावातील महिलांना होणार असून या सुविधा आता पोस्टातच मिळणार आहेत। श्री क्षेत्र नाणिजाम येथे जमलेल्या लाखो भाविक आणि जनतेनं नेत्रदीपक शोभायात्रा अनुभवली। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या संस्कृतीचा, लोककलांचं दर्शन येथे झालंय। आपल्या पूर्वांपार चालत आलेल्या आणि ठेव्यामध्ये लोकांना खिळवून ठेवण्याची किती ताकद आहे याचाही प्रत्यय नाणिजाम येथे आला। महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गुजरात, गोवा राज्यातील कला दाखवणारी पथके यात सहभागी होती। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचे नियोजन आणि मार्गदर्शनामुळे यात नेटकेपणा होता, उत्साह आणि शिस्त होती। यातून मिळणारा आनंद देखील द्विगुणित होता। आणि ब्रह्मकुमारीज यांच्या चिपळूण शहरातील मुरादपूर येथील साई मंदिर जवळच्या भाग्योदय भवन केंद्रात महाशिवरात्री निमित्त भाविकांना 11 फुटी शिवलिंगाचे दर्शन घेता येणार आहे। या शिवलिंगाचे दर्शन 7, 8 आणि 9 मार्च रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत घेता येणार आहे। शिवलिंगाचे उद्घाटन 7 मार्च रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे। भारतीय धार्मिक परंपरेनुसार महाशिवरात्र हा सण मोठ्या उत्साहाने संपन्न होतोय। हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत विविध ठिकाणी ज्योती स्वरूप परमपिता परमात्मा शिव यांचं प्रतीक आहे। यामुळे हा सोहळा साजरा होणार आहे। यासह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।